देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री सन्मान योजना 15 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू केली। या योजनेतून आदिवासी समाजात सकारात्मक व क्रांतिकारी बदल घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता। मात्र प्रत्यक्षात नाशिक जिल्ह्यातील आदिम कातकरी समाज या योजनांपासून वंचित असल्याचा आरोप आदिम श्रमिक संघटनेने केला आहे। या समाजातील विद्यार्थ्यांना एकलव्य विद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही, सुरक्षित निवारा नाही, शिक्षण, आरोग्य, पोषण, शुद्ध पाणी, वीज, रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून हे नागरिक वंचित आहेत। त्याचप्रमाणे युवकांसाठी व्यावसायिक विकास निधी, सौर ऊर्जा संच अशा योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही। या संदर्भात नाशिक आदिवासी विकास विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे। आमच्यासाठी आलेला शासकीय निधी नेमका गेला कुठे असा थेट सवालही आदिम श्रमिक संघटनेचे उपाध्यक्ष श्याम गावित यांनी उपस्थित केला आहे। आज दिनांक 9/4/2025 रोजी आदिम श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य आज प्रकल्प अधिकारी आणि अपर आयुक्त नाशिक यांनी ज्या कातकरी समाजाच्या ज्या योजना यांनी चुकीच्या पद्धतीत राबवलेल्या आहेत आणि या पीओ कार्यालयामध्ये एकूण सौर ऊर्जेच्या विविध व्यवसायाचा यांनी जो निधी वर्ग केला शासनाला, इथं कातकरी समाजाची त्यांनी जी फसवणूक केली आणि आज दिनांक 4/4 रोजी माननीय प्रकल्प अधिकाऱ्यांनी यांनी पत्र दिलं आदिम श्रमिक संघटनेच्या बैठकीला। आज कातकरी समाज बांधव नाशिक जिल्ह्यातून उपस्थित आहेत, तरी आम्ही आज अपर आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांना आज प्रामुख्याने सांगतोय का येत्या 15 दिवसामध्ये कातकरी समाजाच्या ज्या आम्ही मागण्या पूर्ण मागितल्या त्या जर नाही दिल्या तर आम्ही इथं नाशिक मधून म्हणजे 8 तालुक्यातून लोक आहे ना इथं आत्मदहन करू, कारण यांनी आमची 2014 पासून नुसती फसवणूक चालू केलेली आहे आणि यांनी आमचे जे कातकरी समाजाचा जो निधी आहे तो यांनी 2014 पासून तर आज 25 आहे, यांच्याकडे कोणताही रेकॉर्ड नाही, म्हणजे हे कातकरी समाजाची पूर्णपणे दिशाभूल करतात। तर यांना आज आम्ही इथं जाब विचारतोय, यांनी आम्हाला 15 दिवसामध्ये जर आमच्या कातकरी समाजाला जर न्याय नाही दिला तर आम्ही इथं नाशिक मधून त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, निफाड, इगतपुरी ह्या तालुक्यातून लोक आम्ही समाज बांधव येऊन इथं या समोर आम्ही सगळे आत्महत्या करू का? आमचा शिक्षणाचा प्रश्न, शिक्षणामध्ये आमचं नाव नाही, आमच्या माध्यमिक मध्ये नाव नाही, योजनेमध्ये आमचे नाव नाही, म्हणजे ही आमची पूर्ण कातकरी समाजाची पूर्णपणे फसवणूक चालू केलेली आहे। मोदी साहेब काय म्हणतात का कातकरी समाजाला त्यांनी वरती शिक्षणापासून वंचित ठेवू नको आणि हे आदिवासी विकास भवन कातकरी समाजाला वंचित ठेवतंय। का वंचित ठेवतंय? यांच्याकडे पैसा नाही का? पैसा असून हे कातकरी समाजाचा पैसा शासनाला का वर्ग करतात? म्हणजे याचा अर्थ हे आदिवासी विकास विभाग कातकरी समाजाची पूर्णपणे फसवणूक करतोय। याची आम्ही येत्या 15 दिवसात इथं यांनी आमच्या चांगल्या पद्धतीने निर्णय दिला ना तर आम्ही इथे सगळे कातकरी बांधव आम्ही आत्मदहन करू, ते आम्ही संघटनेच्या वतीने आज आम्ही इशारा देतो। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आदिम श्रमिक संघटनेने नाशिकचे प्रकल्प अधिकारी आणि अप्पर आयुक्त यांना विविध मागण्यांसह निवेदन दिले आहे। विशेष म्हणजे या मागण्या 15 दिवसाच्या आत मान्य न झाल्यास आदिवासी विकास भवन नाशिक येथे आत्मदहन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। सागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक।